मतदारसंघ काढल्यात राज ठाकरे यांनी, मतदारसंघाचं नाव घेतलंय त्यांनी, मतदारांचं नाव घेतलंय त्यांनी. त्याला उत्तर मी दिलंच आहे. अन्य नावं, मुस्लिम नावं, दुबार नावं, अल्पसंख्याक नावं. आता मतदारसंघ शा देतोय. रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेडमध्ये 1243 मतांनी, आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये? 5562. काय करायचं? करायचं काय? उत्तर देतील. दुसरे ते आमचे ग्रेट नाना पाटोले साकोलीतनं निवडून आले 208 मतांनी. त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार 477. करायचं काय? राजीनामा मागताय उद्धवजी त्यांचा? मतचोरी झाली म्हणताय? बीड मतदारसंघ संदीप क्षीरसागर जिंकलेत 5324 मतांनी, आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार 14944. काय करायचं? बडवायचंय, फटकावायचंय? उत्तर द्यावं राज ठाकरे यांनी. मुंब्रा आमचे जितेंद्र आव्हाड. आमचे कसले? जितेंद्र आव्हाड. त्यांच्या मतदारसंघामध्ये 30,601 दुबार मुस्लिम मतदारसंघ, 30,000. माळशिरस उत्तम जानकर आमदार, दुबार मुस्लिम मतदार 4399. घनसावंगी राजेश टोपे निवडून आले 2309 मतांनी, मी चुकत नसेल तर. सॉरी, शिवसेना निवडून आली 2309 मतांनी. शिवसेना निवडून आली. आणि मुस्लिम दुबार मतदार 11,751. काय करायचं? दुबारची यादी तुम्हाला केवळ एकाच चष्म्यातून दिसते का? का राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवाच झालाय? लातूर शहर अमित देशमुख दुबार मुस्लिम मतदार 20,613. धारावीतल्या ज्योतिताई गायकवाड दुबार मुस्लिम मतदारसंघ 10,000 मतदार 10,689. मुंबादेवीत आमचे अमीन पटेल दुबार मुस्लिम मतं 11,126. काय करायचं या मतदारसंघाची यादी किती वाचू? मालाड पश्चिम असलम शेख निवडून आले 6,227 मतांनी, 17,007 दुबार मुस्लिम मते. अरे वोट चोरी. खरं तर मला ही नाती संबंधी कधी आणावीशी वाटत नाही. भाजपचा उमेदवार होता, कार्यकर्ता आहे, आमचा प्रमुख नेता आहे, माझा भाऊ पण आहे. मी निवडून आणला असतं ना वोट चोरी असती तर. 6,200 पराभव झाला, आणि दुबार मुस्लिम आहेत 17,007.